नमस्कार मित्रांनो. आज आपण असा विषय एक बघणार आहोत बघा की रोजगार हमी योजनेतून की शेतकऱ्यासाठी बांधावर बांबूची लागवड करण्यासाठी की महाराष्ट्र शासनाकडून 2.5 लाख रुपये आपल्याला अनुदान दिलं जातं. पण ते कशा पद्धतीने दिलं जातं, का बांधावर लावलेलंच दिलं जातंय की नाही दिलं जातं, ते आपण ह्या विषयाच्या माध्यमातून आज बघणार आहे मित्रांनो. कारण ही योजना खूप चांगली आहे आपल्यासाठी. कारण आपले जे बांध आहे हे आरसीबी आपण आपले बांध काही खाली राहतात आणि त्याच्यासाठी रोजगार हमी योजनेतून की आपण जर बांधावर जर बांबू लावली, बांबूचे झाड जर लावले तर त्याला 2.5 लाख रुपये अनुदान शासन आपल्याला मोफत देणार आहे. तर आपण हा काय विषय तो जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू. पण दुसरं एक काम असं आहे मित्रांनो की हे जे चॅनल आहे आपलं, हे शेतकरीची परिस्थिती ह्या नावाने चॅनल आहे. तर आपण ह्या चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करा दादा मित्रांनो. कारण असे अनेक व्हिडिओ ह्या चॅनलवर डेली असतात, रोज मी टाकत असतो. आणि जे काही योजना असतील किंवा शासनाच्या विरोधातली काही भूमिका असेल ते आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण त्या विषयाला बघू काय नेमकं शासनाची योजना काय आहे. तर बांधावर बांबूचे झाडं लावा आणि 2.5 लाख रुपये अनुदान मिळवा, ही जी रोजगार हमीची जी योजना आहे तर खास करून आपल्या शेतकऱ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण आपले जे बांध आहे हे बांध असे बी आपले रिकामे राहतात. तर बांधावर चौबाजूने जर आपण ते झाडं लावली तर त्याचा आपल्याला बी फायदा, त्या बांबूच्या झाडापासून आपल्याला बी उत्पन्न मिळणारच आहे. आणि दुसरी गोष्ट की जे 2.5 लाख रुपये अनुदान आहे हे पण आपल्याला मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला कमीत कमी 2 एकर जे बांधावर लावायचं आहे तर त्याला 2 एकर क्षेत्र असावं. म्हणजे 2 एकर क्षेत्राच्या ज्या बांधावर जेवढी झाडं बसतील तर त्या झाडाला ते 2.5 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण जरा चांगल्या वावरामध्ये जरा लावले, म्हणजे त्याचं कसं आहे की एकरी 2.5 लाख रुपये अनुदान आहे. तर एकरी 2.5 लाख रुपये असल्यामुळे की 2 एकराचे जे बांध आहे आपले चारही बाजूचे हे जरा लावले आपण तर 450 झाडं तिथं बसू शकतात 1 एकराच्या हिशोबानं. तर म्हणून त्याला 2 एकराची कमीत कमी ती शेती असावा आणि त्या बांधांना 450 जर झाडं बसले तर आपल्याला 2.5 लाख रुपये अनुदान भेटतंय किंवा मिळत आहे आपल्याला. तर एकरी 2.5 लाख रुपये. आणि दुसरी गोष्ट याला हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान आहे मित्रांनो. 7.5 लाख रुपये हेक्टरी अनुदान आहे. तर हे जे तर आपण चांगल्या जमिनीमध्ये पण बांबूची लागवड करू शकतो, कारण याच्यापासून बी आपल्याला उत्पन्न मिळतंय. आणि हे जे 7.5 लाख रुपये हेक्टरी जे अनुदान आहे हे पण आपल्याला मिळणार आहे. तर म्हणून ही योजना आपल्यासाठी खूप चांगली आहे. पण आता ही योजना कोणाला मिळेल, कोणाला नाही मिळणार, तर हे बी आपण थोडक्यात बघणार आहे मित्रांनो. तर याच्यासाठी जे योजनेसाठी पात्रता असणार आहे ते आपण आधी बघू की कोणत्या शेतकऱ्याला हे मिळू शकतं. किंवा ज्याच्याकडं 5 एकराच्या खाली जमीन असावी आणि म्हणजे जमीन 5 एकराच्या वर त्याच्या नावावर नसावी, तर अशाच व्यक्तीला हे जे अनुदान आहे हे मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट तो शासकीय सर्व्हिसला नसावा, म्हणजे शासनाच्या याच्या आधी त्यांना फळबाग लागवडीची कोणची स्कीम घेतलेली नसावी. तर हे असे जे शेतकरी यांना ते मिळू शकत नाही किंवा ते त्याच्यात बसू शकत नाही. व दुसरे शेतकरी कोणते, मग जे अल्पभूधारक आहे, आपण ज्याला 5 एकराच्या आतमधले शेतकरी, 5 एकर मिनिमम 2 हेक्टर जमीन असणारा जो शेतकरी तर हा योजनेमध्ये बसू शकतो. दुसरी गोष्ट तो सर्व्हिसला नाहीये किंवा आपण याच्या आधी फळबागाचं अनुदान घेतलेलं नाहीये, तर अशा शेतकरीसाठी हा लाभ आहे. आणि मग हे जे याला आपल्याला काय काय कागदपत्र लागतील ते पण आपण थोडक्यात बघूया. तर याला फर्स्ट आपलं काय आहे की आधार कार्ड आहे, बँक पासबुकचं आपलं झेरॉक्स आहे, पासबुकचं झेरॉक्स आपल्याला द्यायचं आहे, 7/12 आहे, एकूण जमिनीचा दाखला आहे. दुसरी गोष्ट आहे बॉन्ड पेपर आहे, किंवा त्याच्यावर आपण अनुदान बॉन्ड पेपरवर आपल्याला काय बॉन्ड करून द्यायचं आहे, किंवा आपण याच्या आधी अनुदान घेतलेलं नाही ते एक शपथपत्र आपल्याला तयार करायचं आहे.
आणि दुसरं काय की बुवा आपलं जमिनीचा दाखला आणि ग्रामपंचायतचं जे ठराव आहे, आपण त्याला काय म्हणतोय की वार्षिक जी सभा राहते ग्रामसभा, तर ग्रामसभेत आपल्याला ठरवामध्ये आपलं नाव असणं गरजेचं आहे आणि ते ठरावाची एक प्रत आणि हे सगळा प्रस्ताव तयार करायचा आणि मग आपण तो आपल्या ग्रामपंचायतकडेच तो स्वाधीन करायचा. आपल्याला कुठं लांब जायची गरज नाही. मग ते ग्रामसेवककडे तुम्ही द्या किंवा सरपंच जर तुमचं जर चांगलं असलं तर त्यांच्याकडे द्या, नाही तर रोजगार सेवक ग्रामपंचायतना जे रोजगार सेवक नेमलेला आहे त्याच्याकडे पण आपण ते देऊ शकतो. म्हणजे हे लाभ कसा आहे की बुवा शेतकऱ्यासाठी आपल्याला एक तर उत्पन्न तर मिळणारच त्या गोष्टीतून, पण दुसरी गोष्ट काय आहे की बुवा आपल्याला अनुदान पण त्याच्यातून मिळणार आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी मित्रांनो, हे जे आपल्या शेतकऱ्याच्या फायद्याच्या ज्या गोष्टी असतील मी नेहमी ह्या चॅनलवर आणण्याचा त्याला प्रयत्न करायचा जाईल. फक्त चॅनलला मी एक शेतकरी आहे आणि तुम्ही एक शेतकरी आहे, म्हणून एक शेतकऱ्याने एक शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर आणि लाईक करा मित्रांनो. मला पण सपोर्ट करा, कारण तुमच्यासाठी मला बी खूप येईल की नवीन नवीन काहीतरी व्हिडिओ आपण टाका जाजो आणि नवीन काही ज्या स्कीम आहे किंवा शासनाचं शेतकऱ्याविरोधी जे धोरण असेल तर त्याच्या धोरणावर पण आपण आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. फक्त तुम्ही भरपूर अशी साथ द्या हीच तुम्हाला विनंती करतो. जय जवान जय किसान.